आय सबस्क्राईब मित्रांनो. तर आपले ह्या काय त्या पाईपलाईन झालेली आहे. आज पाईपा जोडाय माणूस येईल. पाईपलाईन झाली. 8 वर्ष झालं आपण रान घेतलेलं. रान पडीक होतं. आता विहीर पाडली. विहीरला पाणी लागले. हो काय 8 दिवसातलं पाणी पूर्ण विहीर भरलेले आहे. तुम्हाला मी समजा जाऊ रान पडीक होतं. ह्या काय वरचं रान दिसते का ह्याच्यावरती रानात फिरा येत नव्हतं. रान असं पडीक होतं पहिलं वरचं. या शेजारी आपण असं रान नीट केलेलं आहे. आणि आत्ताशी उन्हाळ्यात ह्याच्यात ऊस लावतो. एवढं एक एकरभर येईल का नाही येईल म्हणजे गाभं टाकल का काय कमेंटमध्ये सांगा. मी पहिल्यांदाच नवीन करतोय. आणि आताची पाईपलाईन झाली. खर्च तर भरपूर झालेला आहे. समजू व्यवस्थित झालेली. खारपण अजून तसंच आहे. हे तुकडं काय नंतर होईल. बाकीचं समजा ठीक आहे. इंदापूर माझं नाव अविनाश गोसावी. इंदापूरहून वाडापूर या गावातून बोलतोय. हो का, हे असं क्षेत्र आहे. बाजूला ह्यांचं हे असं ऊसाचं क्षेत्र आहे. आपलं इतके दिवस पडीक असल्यामुळं आपल्याला पाणी नसल्यामुळं कुठलाच सोर्स नव्हता. घेऊन 5-6 वर्ष झालं असं पडीक पडलं होतं. आणि आता हे आपण वहीत करतोय. भांडवल अभाव अजून बी थोडंफार कमी जास्त होणारच आहे इकडं तिकडं. जेणेकरून आणि मी मोठा व्हिडिओ कधी बनवला नव्हता. काय चुकलं वाकलं तरी कमेंटद्वारे मला काय चुकत असलं तरी सांगा. मला काय व्हिडिओ एवढा बनवा येत नाही. मी छोटं व्हिडिओ आपलं टाकतो इकडले तिकडले गाण्याचं घेऊन, त्यात सुद्धा व्यवस्थित येत नाही. काय ठिकाणी एवढंच. आणि काय चुकलं वाकलं सांगा. चालतं. छोटा व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे. ठेवतो. लाईक करा.